ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. प्रतीकरूप यज्ञ भाग 6. ओवी आहेत 152 ते 157 आणि गीतेचे श्लोक आहेत 31 आणि 32. भगवंतांनी 25व्या श्लोकापासून विविध रूपकात्मक यज्ञांचे वर्णन केले होते. आता त्या यज्ञांचे फलित काय ते या 2 श्लोकात सांगणार आहेत. श्लोक 31. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्य यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. त्या सर्व यज्ञांचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल म्हणजे ब्रह्म ते भोगणारे चिरकालिक ब्रह्मपदाला प्राप्त होतात. या 12 यज्ञांपैकी एक देखील यज्ञ न करणाऱ्याला हा मनुष्यलोक देखील प्राप्त होत नाही, म्हणजे ऐहिक सुखही प्राप्त होत नाही. मग हे कुरुश्रेष्ठा, उत्तम लोक त्याला कसा प्राप्त होणार. श्लोक 32. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञाचा म्हणजे वेदाच्या द्वाराने विस्तार झालेला आहे. हे सर्व यज्ञ म्हणजे कायिक, वाचिक व मानसिक यज्ञ कर्मापासून होणारे आहेत, आत्म्यापासून होणारे नाहीत असे जाण. याप्रमाणे ज्ञान झाल्यावर संसार बंधनापासून तू मुक्त होशील. ऐसे अनादि सिद्ध चोखट ते ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जाहाले अनायसे. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीला प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्म पावतात. येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगू यागू न करी तिची जन्मले साचे. जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. जया ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही म्हणून सांगू का वाई पंडुकुमारा. ज्यांचे ऐहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस, म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ का याग ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाती. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितलेले आहेत. परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे ये तुले नि कर्म बंधू स्वभावे पावेल ना. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे. तात्पर्य असे समज की मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही. भगवंत म्हणतात की असे हे विविध यज्ञ करणारे लोक यज्ञातील शेष भागाचे सेवन केल्यामुळे चिरकालिक अशा ब्रह्मपदाला पोचतात. प्राचीन काळी जे यज्ञ केले जात असत त्या यज्ञात आहुती दिल्यानंतर जो भाग शेष राहत असे त्यालाच अमृत असं म्हटलं जात असे व त्याचे सेवन भक्तजन प्रसाद म्हणून ग्रहण करत असत. आता सुद्धा आपण देवांची पंचामृती पूजा केल्यानंतर शेष पंचामृत प्रसाद म्हणून ग्रहण करतो. कल्पना अशी होती की ज्या भक्तिभावाने हे यज्ञ केले जात असत त्याचा हा प्रसाद प्राप्त झाल्यावर अंतःकरण शुद्धी होते. भगवंत पुढे म्हणतात की असा यज्ञ न करणाऱ्या माणसाला ऐहिक सुखही प्राप्त होत नाही, मग त्याला पारलौकिक सुख कसं प्राप्त होईल. गीतेत वर्णन केलेले यज्ञ हे कर्मयोगाला आवश्यक अशी शमदमादी दैवी संपत्ती प्राप्त करण्यास प्रतीकरूप यज्ञ आहेत. थोडक्यात हे गुण प्राप्त करून घ्यायचे आहेत. 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानी मनुष्याने कर्मे का करावीत त्याचे उत्तर लोकसंग्रहा करता कर्मे करावीत असे दिले होते. समाजाची उन्नती हा प्रमुख हेतू आहे. यज्ञामध्ये सुद्धा देवतांची पूजा करण्याच्या निमित्ताने समाजाला एकत्र आणायचं
विविध तत्वज्ञानांचा अभ्यास करायचा, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं. ह्या गोष्टी समाजाची उन्नती डोळ्यासमोर ठेवून केल्या जात असत. अर्थातच या यज्ञामुळे ऐहिकाची प्राप्ती व पुण्यलाभ या दोन्ही गोष्टी घडत असत. त्यामुळे ऐपतीप्रमाणे लोक यज्ञ करत असत. भगवंत म्हणतात की जर एकही यज्ञ न करणाऱ्याला ऐहिकाची सुद्धा प्राप्ती होत नाही तर त्याचे पारलौकिक कल्याण कसे होणार. जसे सर्व मार्ग राजधानीकडे जातात असे म्हटले जाते, त्याप्रमाणे सर्व यज्ञांचे प्राप्तव्य एकच आहे, ते म्हणजे परमात्मा प्राप्ती. भगवंत सांगत आहेत की सर्व यज्ञांचे विधी वेदांनीच सांगितलेले आहेत आणि ते कर्मापासूनच होणारे आहेत. म्हणजे आत्मप्राप्ती करता कर्म हे केलेच पाहिजे असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. कोणताही यज्ञ हा कर्माशिवाय साध्य होणार नाही. मग कर्मत्याग केला की यज्ञ कसा घडणार. मग ऐहिकाचीच प्राप्ती झाली नाही तर पारलौकिक कल्याणाची आशा कशी करणार. तेल गेलं आणि तूप गेलं अशी परिस्थिती होईल. म्हणजे अशा ज्ञानामुळे मनुष्य योग्य प्रकारे कर्म करेल व आपला मुक्तीचा मार्ग खुला करेल. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये पूर्णाहुतीनंतर जे शेष राहते त्याला अमृत म्हटले आहे व त्याचे सेवन महत्वाचे आहे. आता भगवंतांनी जे विविध प्रतिकात्मक यज्ञ सांगितले आहेत तेथे प्रत्यक्ष हवन करण्यासाठी तीळ, तांदूळ, दूध, तूप वगैरे सामग्री नाही. तर या यज्ञांमध्ये यज्ञशेष काय असेल. ज्ञानदेवांनी हे यज्ञशेष म्हणजे यज्ञावशिष्ट ज्ञान मानलेले आहे. सर्व प्रकारचे अज्ञान जळून गेल्यावर त्रिपुटीचा नाश होतो, सर्व क्रिया थांबतात, द्वैत उरतच नाही आणि मग ब्रह्माहम म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे असा अनुभव या यज्ञकर्त्यांना येतो. मग असे जे यज्ञशेष भक्षण करतात ते आत्मानंदात निमग्न होतात, ब्रह्मरूप होतात. म्हणून ज्ञानदेवांनी संयमरूपी अग्नीची सेवा करायला सांगितलेलं आहे. जे संयमरूपी अग्नीची सेवा करत नाहीत त्यांना विरक्ती माळ घालत नाही, म्हणजे ते संसारात गुरफटलेले असतात. तेव्हा संयमरूपी अग्नीची सेवा करायला हवी. म्हणजे अंगी संयम बाणवायला हवा. वैराग्य व संयम यांच्याशिवाय प्रपंचही धड करता येत नाही. मग ऐहिकही जर प्राप्त होत नाही तर पारलौकिकाची प्राप्ती होणार कशी. समर्थांनी पण म्हटलेलं आहे की जो प्रपंची सावधान तो परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. पुढे भगवंत सर्व यज्ञामध्ये कोणता यज्ञ श्रेष्ठ आहे ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.